लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांचा जनतेशी संवाद, कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिलं, जाधवांची पोस्ट व्हायरल। पुणे महापालिकेच्या मोफत भूखंडावर उभ्या राहिलेल्या व्यावसायिक हॉस्पिटलवर सुप्रिया सुळे यांची उघड टीका, फक्त 15% गरीब रुग्णांवर सवलतीत उपचार होणार असल्याचा दावा। पुणे आणि कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन, तर मुख्यमंत्री शिंदेंची कोल्हापूरमध्ये आणि फडणवीसांसह अजित पवारांची पुण्यात उपस्थिती। आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा धडाका, 2 दिवसात तब्बल 269 शासन निर्णय। भाजपच्या लोकसभा उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता, संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी ब्लॉक। महाशिवरात्रीच्या दिवशी शिंगाड्याच्या पिठातून भाविकांना विषबाधा, नागपूरच्या हिंगणामध्ये हा प्रकार घडला, नागरिकांना त्रास। नागपूरमध्ये विक्रीसाठी आणलेली 1500 किलो सडलेली सुपारी जप्त, नागपूर पोलिसांची कारवाई। चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोवा ठरली मिस वर्ल्ड 2024। मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सोहळा संपन्न, तब्बल 28 वर्षांनंतर हा सोहळा भारतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।